परत खेळलो या अंगणामध्ये. हे औदुंबराचं झाड, हे इथे तुळशी वृंदावन. आता इथे कोण नसतं त्यामुळे तुळशीच तिथे नाही आहे. तिथे माझ्या आजी काकी सगळ्या प्रदक्षिणा करायच्या. हे आमचं घर आहे. ते आता हे झालं आहे, मोडकळीला आलं आहे. म्हणजे हे माकडाच्या त्रासामुळे जास्त मोडकळीला आलं आहे. 20 वर्षापूर्वीचं घर आहे. तसं हे 100 वर्षापूर्वीचं घर. 20 वर्षापूर्वी हे चिरेबंदी केलं. पहिलं ते मातीचंच होतं. हे बघा इथे पाठी शेती आहे, उन्हाळी शेती आहे. भाजीपाला वगैरे लावतात इकडे. ते पाठी तिकडे दिसतंय ते तिकडे आम्ही करवंद काढायला जायचो, जांभळी काढायला जायचो. आता उद्यापासून आमचं या घराचं काम चालू होणार आहे. आम्ही आता नळे काढणार आणि तिथे अँगल टाकून, लोखंडी अँगल टाकून पत्रा टाकणार. आम्हाला पत्रा तसं आवडत नाही, पण नाही इलाज, माकडांमुळं आम्ही काही करू शकत नाही. आमचे वडील म्हणायचे, जो मुळाला विसरला तो सर्वाला, मुळाला चुकला तो सर्वाला मुकला. त्यामुळे हे आता आम्ही आहे तोपर्यंत आम्हाला ते ठेवलं पाहिजे. पुढे मुलं बघतील. ही इथे विहीर आहे. आमच्या घरात 2 विहिरी आहेत. ही एक विहीर आहे आणि एक घराच्या आतमध्ये पडवीमध्ये विहीर आहे. ही पाटी आमची कलंब आहेत, जवळजवळ 100 वर्षाची जुनी कलंब आहेत पाटी. हल्ली काय त्याच्यावर लक्ष नाही, त्यामुळं तरी आंबा येतो अधूनमधून. आम्ही मेहनत न करता अधूनमधून. ही नारळी आहे, ही किती फूट असेल विचार करा. आमच्या लहानपणी ही मोठी होती. आता आम्ही 60त आलो, म्हणजे ही किती वय असेल तिचं. सगळ्या सुखसुविधांनी युक्त असं घर आहे, पण आम्ही राहू शकत नाही. याची खंत आहे वाटते. आमच्या लहानपणी घरं छोटी होती, पण माणसं भरपूर होती. आता घरं मोठी मोठी झाली, पण माणसंच नाहीत त्या घरांमध्ये. ही स्थिती आहे. आता उद्यापासून आम्ही घराचं काम चालू करतोय. तेव्हा उद्या एक व्हिडिओ टाकेन मी, कसं काम चालू राहील ते त्याचा. असा आमचा एरिया आहे सगळं, कंपाऊंड. हे एक कलंब एक मोठा आहे. मोहर आलाय आता त्याला. छाटणी करायची आहे. आता हे एकदा बर येऊन गेला की छाटणी करायची. आमचे एक मित्र आहेत शिरसाट म्हणून, ते म्हणाले 12 फुटापर्यंत तुम्ही कापलात तर त्याला जोर धरेल. हे फार जुनं झाड आहे. तेव्हा इथे फुलं. घर चांगलं मजबूत आहे, फक्त वरचं स्ट्रक्चर बिघडलं आहे. ते करण्यासाठी उद्यापासून काम करायचं आहे. मी रिकामी आहे म्हणून 15 दिवस दिलेत ह्या घरासाठी. बाकी जे आलटून पालटून येणार आहेत इकडे. अशी अवस्था झालेली आहे माकडाने उड्या मारून मारून. चला, धन्यवाद.